आई, मी बाबांना भेटून येते. सर बघितलं ना काय होऊन बसलं. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. सगळ्यावर मला तुमचा सल्ला हवाय. वकील साहेब, मला लवकरात लवकर यांना आणि घरच्यांना सोडवायचंय आणि मला लवकरात लवकर जामीन कशी आणि कधी मिळू शकेल. हे बघा, मी स्पष्टच सांगतो, डोमेस्टिक व्हायलन्स हा एक खूप गंभीर आरोप आहे. यामध्ये आरोपीला 24 तासात कोर्टात हजर करावं लागतं आणि कोर्टच हे ठरवतं की आरोपीला जामीन द्यायचा की नाही. यामध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी काही करू शकत नाहीत आणि त्यात उद्या रविवार आहे. त्यामुळे मिस्टर पाटकरांना लॉकअपमध्येच राहावं लागेल. अरे आलं का डोकं ठिकाणावर? उतरला का माल? उतरवू? हे इकडे बघे, याला आज वाटते का त्याचा? सुरवे, बायकोला मारहाण करणारा कोण असतो? ना मर्द. तुझा माज काय उतरला दिसत नाही अजून. बघ ना, ना मर्द कुठला. अरे लाज वाटते का? बघ ना आता इकडे, तुझ्याशी बोलतोय मी. नामर्द कुठला? नामर्द नाही मी. माझ्यावर हात उचललास तू? तावड्यावर हात उचललास? तुझा माज उतरवलाच पाहिजे. सुरवे, पट्टा घेऊन ये. त्याचा माज उतरवलाच जे पाहिजे. करतोयस ते चुकीचं करतोयस. मी चुकीचं करतो? मी जे करतोयस ते चुकीचं करतोय. मी काही केलेलं नाहीये. काही केलेलं नाहीये. केलं तू? काय लिहिलंय पट्ट्यावर? मेरी आवाज सुनो. तुझा आवाजच बाहेर काढतो आता. पोलिसांवर हात उचलतो ना तू? पोलिसांवर हात उचलतो? बायकोला कशाने मारला? पट्ट्याने मारलं. बायकोवर हात उचलतो? मर्द, कसा लागतो पट्टा आता? कसं मारलं पट्ट्याने? हात उचलतो आणि कशाने मारलं तू बायकोला? पट्ट्याने. पट्ट्याने मारलं होतं ना बायकोला? तावडेवर तावडेवर हात उचललास. कुठल्या हाताने हात उचललास? हात हात या. मारा मारा. अरे, हा हवीचा आवाज वाटतोय. हवीला मारतात का रे? दादा, अरे इतकं मारतायत की इथपर्यंत आवाज येतोय. जाना जाना, काहीतरी कर ना राजन. मी बघतो. आईचं मा झालाय ना तुला? ओ साहेब, अहो काय करताय? का मारताय त्याला? ओ साहेब, ओ साहेब, अहो साहेब, थांबा ना. अहो नका मारू माझ्या मुलाला. तरी काय केलं नाहीये. सर हळू, सर लागतंय दादाला, नका मारू. बायकोला बेल्टने मारतोय. त्यामुळे बायका सेफ नाहीयेत. अहो, पाया पडतो, थांबा ना. साहेब हात जोडतो, साहेब साहेब हात जोडतो, प्लीज त्याला मारू नका. ए गप्पा बसा तुम्ही, नाही तर तुम्हाला याद टाकेल. कळलं ना तुझ्या? माझ्यावर हात उचललाय ने, माझ्यावर हात उचललाय. वकील साहेब, म्हणजे माझ्या हातात खूप कमी वेळ आहे.
आणि या वेळेत मला शोधून काढावा लागेल की तो व्हिडिओ कोणी बनवला आणि का. आई आई प्लीज लवकर आत चल. का ते इन्स्पेक्टर बाबांना खूप मारतायत. काय. आम्ही आलोच. दादा थांबव ना, थांब. अवी अवी. इन्स्पेक्टर साहेब काय केलं ते. ओ बाई आवाज खाली. त्याला त्याची लायकी दाखवत होतो. बायकोवर हात उचलून पोट नाही भरलं त्याचं. माझ्यावर हात उचलला त्यांनी, माझ्यावर. साहेब हे योग्य नाहीये. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाहीये, त्यामुळे कायद्याने तुम्ही त्याला हातही लावू शकत नाही. ओ बाई खूप ऐकून घेतला तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं. मला कायदा शिकवता. तुमची मदत करतोय मी आणि तुम्ही. काय मदत. सर तुम्हाला मदतचा अर्थ कळतो. ही मदत आहे. अहो मारहाण केलीये तुम्ही. माझ्या नवऱ्यावर जो आरोप केला गेलाय तो खरा आहे की खोटा आहे, तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे की खोटा आहे, याची शहानिशा करायच्या ऐवजी तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवून कोठडीत ठेवलं आणि मारहाण करताय. हो हालत बघा त्यांची काय झाली आहे. हे बघा मी तुम्हाला इकडे तुमचं काम शिकवायला आलेले नाहीये सर. तुम्हाला तुमचं काम माहिती आहे, पण मला असं वाटतंय की तुम्ही तो व्हिडिओ कुठून आला, तो खरा आहे की खोटा आहे, कोणी पाठवला, कोणी बनवला हे शोधायला हवं. हे सोडून तुम्ही माझ्या नवऱ्याची अशी हालत केली आहे. झाली अक्कल शिकू. हे बघा आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही आमचं काम करतोय. हा निघा इथून चला. सर प्लीज जरा ते अविनाश ऐका ना, तुम्ही काळजी करू नका. इकडे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे. हा मी तुम्हाला इकडे एकटं सोडणार नाहीये. मी तुम्हाला इकडून बाहेर काढणार आहे. कळलं का अविनाश. तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर हा जो आरोप केलाय ना तो खोटा आहे हे मी सिद्ध करीन. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही अविनाश. सुर्वे यांचा फॅमिली ड्रामा संपणार नाही ना. बाहेर काढा चला. ओ तवान या. काढा काढा ना बाहेर काढा. जा जा चला निघा. नाही गप्प काढा काढा बाहेर आहे ना. बाहेर चला की बाहेर चला. बाहेर काढा. त्याला पाणी तरी द्या निघा निघा निघा. प्लीज. तुम्ही काळजी करू नका. सर त्याला पाणी द्या ना. मॅडम त्याला पाणी द्या ना. माझ्या डोक्यात एकच विचार फिरतो. तो व्हिडिओ कोणी बनवला असेल. आई तुला आवडणार नाही कदाचित, पण तरी मी बोलते. माझा सीमा काकूवर संशय आहे. पिहू वेळ लागलाय का तुला. एरवी मी समजून घेतलं असतं, पण घरच्या सगळ्यांना तुरुंगात टाकण्या इतपत वाईट नाही वागणार त्या. इतक्या वाईट नक्कीच नाहीये त्या. आई पण नाही पिहू नाही. बस नाही जाऊ दे. तो व्हिडिओ कोणी बनवलाय यापेक्षा तो व्हिडिओ खोटा कसा सिद्ध करायचा याचा विचार करूया आपण. आई तू म्हणाली होतीस ना की तो व्हिडिओ मॉर्फ केलाय. मग आपल्याला अशा कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल जो या टेक्निकल गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे, जो शोधून काढू शकेल की या व्हिडिओमध्ये नक्की काय आणि कसे कसे चेंजेस केलेत. हा बरोबर. पण आपल्या ओळखीच्यांपैकी कोणाला माहिती असेल. पिहू तुझे मित्र मैत्रिणी त्यांच्यापैकी कोणाला माहिती असेल का. अरे हो, आपण ईशानला विचारू शकतो. ईशान तो तुझा मित्र. हा तू बोलली होतीस मला त्याच्याविषयी. हो तो या टेक्निकल गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट आहे. हो का. पिहू मला त्याला भेटायचंय. तू त्याला लगेच भेटायला बोल. कधी एकदा तो व्हिडिओ खोटा आहे सिद्ध करते असं झालंय मला.
आलात तुम्ही? बरं झालं आलात. हे बघा ना, तुमच्यासाठीच ऑर्डर केलं होतं मी. अगं मी म्हटलं तुम्ही उन्हातून दमून थकून घरी परत याल, भूक लागली असेल ना ग दोघींना पण. तोच विचार केला मी. त्यात अगं घरात काहीच नव्हतं खायला. त्यात ती बावळट सुशी पण नाही आली आज. मग म्हटलं काय करू. मग म्हटलं ऑर्डरच करते ना, म्हणजे तुम्ही घरी आलात की लगेच कसं तुम्हाला देता येईल खायला. भूक लागली असेल ना दोघींना, आधी खाऊन घ्या. हे घ्या पिऊ, घे ना बाळा. अनु काकू थँक्यू. मला ना खरंच खूप भूक लागली होती, खरंच थँक्यू. काकू ऐक ना, तू हा पिझ्झा प्लेटमध्ये वाढून आणतेस का प्लीज? म्हणजे जरा आरामात बसून खाता येईल. आणते लगेच घेऊन येते. तुम्ही बसा दोघी, मी आलेच घेऊन. हा बस आणू, आले मी घेऊन. हा तू काय अगं, पिझ्झा खायचाय का तुला? आई अगं ईशानला फोन करायचा आहे ना. तू काकूकडे लक्ष ठेव, मी लगेच त्याला फोन करते. चालेल हा. हॅलो ईशान, पिहू बोलते. तुला घरच्या लँडलाईनवरून फोन केलाय. माझं ना तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. मी तुला एक ॲड्रेस सांगते, तिथे लवकरात लवकर पोच प्लीज. तुला ॲड्रेस कळला ना नीट? बरं, बाकी सगळं भेटल्यावर बोलूया. हां, बाय 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 बाय. झालं? हो, तू येतोय. हा चल निघू. अनु हे घ्या, खाऊन घ्या दोघींनी. वहिनी मला भूक नाहीये. पिहू तू खाऊन घे बाळ. अनु पोलीस स्टेशनला काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं मला ना खूप टेन्शन आलंय. दिसतंय ते पिझ्झा. पिझ्झा किती यम्मी आहे ते दिसतंय. कस्टडीत आहेत ते अजून. कस्टडीत? अरे बापरे, मग सोडणार कधी की सोडणारच नाहीत? नाही वहिनी, असं का बोलताय तुम्ही? 2 दिवस कोर्ट बंद आहे, म्हणून 2 दिवस तरी थांबावं लागणार आहे आपल्याला. वहिनी फोन वाजतोय तुमचा, उचलताय ना? हो का? मी म्हंटल ना एवढं टेन्शन आहे मला की लक्षच गेलं नाही माझं. आईचाच असेल. थांब, दुसरं कोण करणार आहे मला? आईचाच फोन आहे. मी म्हंटल होतं ना आईचाच असेल. चौकशी करायला फोन केला असेल तिने. मी बोलून घेते तिच्याशी. पण तुम्ही दोघी खाऊन घ्या, मी आलेच. आई, हीच वेळ आहे. काकू यायच्यात आपल्याला निघायला हवं. आता ती 100 प्रश्न विचारेल. सर हा चल. आई काय झालं? नाही जरा ऐक तुला मी सरबत आणून देते. थांब. नाही ठीक आहे आपण नाही चल. अगं नाही पिऊ. आई तू काही खाल्लं नाहीस, बस. मी लगेच सरबत पिऊ घेऊ. घाई आहे. आई आलीस तू? काय झालं बाळा? आई बाबा कुठे आहेत? पोलिसांनी सोडलं नाही का त्यांना? नाही सोडलंय, पण तू नको काळजी करूस राजा. बाबा लवकरच घरी येतील. मी सोडून आणेन त्यांना. हं?
प्रथम काय झालंय बाळा? आई सगळे फ्रेंड्स फोनवर मेसेज करून खूप त्रास देत आहेत. सगळे म्हणतात की तुझे बाबा खूप वाईट आहेत. असं नाहीये सोन्या, तू नको विचार करूस. हे बघ, आपण माणसं आहोत की नाही, चुका माणसांच्या हातूनच घडतात. त्यामुळे लगेच कोणी बॅड किंवा वाईट होत नाही. आणि आपले बाबा तर आपले हिरो आहेत की नाही, आहेत ना. हो. मग नको असा विचार करूस. आणि जर तुझे मित्र तुला जास्तच त्रास देत असतील ना, तर थोड्या दिवसासाठी फोन बंद ठेव. बाबा जेव्हा निर्दोष सुटून घरी येतील ना, तेव्हा फोन ऑन कर परत. चालेल? होय. आई ए आई काय झालं? आई 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 उठ, डोळे उघड. आई आई अगं काय होतंय तुला? आई डोळे उघड बघू. मला चक्कर येत. आई आई, तू तू टेक बघू आधी, मागे टेक. आई तुला अजून त्रास होईल, डोळे उघड, तू वर बघ. डोळ्यासमोर अंधारी येते. चक्कर येते. टेक इथे मागे टेक आधी तू. आई आई रेवती, तू एक काम कर, तू आईकडे लक्ष दे, मी आलोच. मागे ठेव ना साहेब डोकं. आई ऐका ना. अहो अरे काय झालं आरडाओरडा करायला हा? साहेब, माझ्या आईला कसं तरी होते, कदाचित चक्कर आली तिला. साहेब ऐका ना, तिला आधीच बीपी आणि शुगरचा त्रास आहे, डॉक्टरांकडे न्यावं लागेल साहेब प्लीज. हा विचार सोनीला त्रास द्यायच्या आधी करायचा होता ना त्यांनी. काय बोलताय तुम्ही साहेब? हे बघा, माझ्या आई विरुद्ध तुमच्याकडे कसलाही पुरावा नसताना तुम्ही तिला डांबून ठेवलं इथे. आता तिची तब्येत बिघडली आणि तुम्ही मदत करायलाही तयार नाही. हे चुकीचं आहे साहेब. ए मला अक्कल नाही शिकवायची हा? नाही तर तुलाही तुझ्या भावासारखा हात टाकेन, कळलं का? अहो, तब्येत जा बिघड जाऊन बसता तिकडे. साहेब, जा please. म्हटलं ना, जा. ऐका साहेब, तब्येत बिघडली आईची, माझी काहीतरी करा प्लीज. हा बघ तू जा. बघा काय आई. आई मी बोललोय त्यांच्याशी, तू जरा थांब थोडं. चव्हाण तिकडे या. बोला साहेब. पाणी द्या, वारा घाला जरा, आणि गरज पडली तरच डॉक्टरांना बोलवा. काय? हो साहेब. जा. आई टेकून बस मागे. हा, हो. हे काय पाणी द्या त्यांना. आई पाणी पी. आई आई घे घे घे. आई पाणी घे. आई थोडं अजून पी, बरं वाटेल. हवा बरं वाटतंय का तुला आई? आई बरं वाटतंय ना? बरं वाटतं थोडंसं. आम्ही आई तू नको काळजी करूस, काही होणार नाही आवीला. आपण त्याला घरी घेऊन जाऊ. आपण जाताना तू नको अजिबात टेन्शन घेऊस. आई नको ना रडू, काही नाही होणार आपल्या दादाला. आपण घरी घेऊन आई अजून त्रास होईल अगं, नको ना रडू प्लीज. आई तू शांत हो, बघू काही होणार नाही आवीला. आई नाही होणार दादाला. हा तू टेन्शन नको घेऊस. हे उठ, जेवण करून घे. उठे, जेवण करून घे. अरे उठ, जेवण करून घे पटकन. अरे बायकोच्या हातचा आयता घेऊन मा झालाय ना तुला, म्हणून हा असा अन्नाचा अपमान करतोयस. आणि
जे मिळतंय ना ते गप गुमान खायचं, कळलं? आणि याची सवय करून घ्या आता, कारण तुला इथून कोणीही सोडू शकणार नाही. जगदाळे, खायचं असेल तर खाईल. चला ठेवा. आणि एक व्यक्ती आहे जे मला नक्कीच सोडवेल, जे मला नक्कीच सोडवेल. माझी अनु. ए हाय बिऊ. हाय आई. हा ईशान. ईशान, ही माझी आई. हाय काकू. हाय. बसा ना. बस पिऊ. ईशान, खरंच थँक्यू. मी तुला एवढं ऐन वेळेला सांगितलं तरीही तू आलास. खरंच थँक्स. अगं थँक्स काय त्यात, इट्स ओके. बरं ईशान, तू पण तो व्हिडिओ बघितला असशील ना? अगं हो, आणि काकू म्हणतात ना ते अगदी खरंय. अगं तो व्हिडिओ मॉर्फ केलाय. ईशान, तुझ्याकडे आत्ता तो व्हिडिओ आहे? हो आहे ना. आम्ही बघू शकतो? लगेच दाखवतो.